पुरेपूर उपयोग भोगायचे. बोलू नका. पुरेपूर उपयोग भोगायचे. तू मला वाटत नाही, तू या छोट्या प्रतापला वाटत नाही. अजून या प्रतापचा प्रताप अगं तुझं नावच काय? मला तर तुझा पुन्हा इतिहास माहित आहे. मी शिल्पा शंकर प्रताप. अगं शिल्पा, तू माझा काहीच वाईट केलं नाही, पण तू या प्रतापच्या मनात भरले आहे. आणि जी मुलगी प्रतापला आवडते तो त्याच्या तोळामुळे किंवा राहत नाही. आणि या प्रतापला अगं या गावचा दादा आहे मी, दादा. माझं नाव घेतात ते रडलेलं बाळ देखील गप्प होतो, समजलं? अगं शिल्पा, तू माझा काहीच वाईट केलं नाही, पण तू या प्रतापचं मन धरलं. अगं तू सुंदर, हात तुझा गुन्हा आहे. नाही, मला आई बहीण कोणी नाही. बोल, आणि काय बोलायचं आहे ते बोल. कोणी नको म्हटलं. अगं लग्न त्याच्याबरोबरच कर, पण सुहागत फक्त या प्रताप बरोबर. एवढं काय राबवती माझ्यावर? मी आपला बिनधास्त माणूस आहे. जे माझ्या मनात असतं ते मी ताबडतोब सांगून मोकळा होतो. कूल डाऊन बेबी, कूल डाऊन. मी सांगतो, पण मी तुझाच आहे. केव्हाही मला हात मार, मी तयारच आहे. पाय. अगं शिल्पा, तू केव्हा आलीस? पण इथे आता कोणी छोटा प्रताप नावाचा एक गुंड आला होता. मुलींना काय समजतं कुणास ठाऊक. हलगर्जीपणा. तुला काय बोलला का तो? अरे आता जाऊन आडवा पाडतो. माझ्यामुळे तुम्हाला एवढा त्रास होतो. त्रास करतात त्या. तू माझी प्रेयसी आहेस. नाही, तुम्हाला मी जाऊ देणार नाही. तुम्हाला माझी शपथ आहे. शिल्पा, तू मला नेहमी कळल्या कारणाला शपथ घाल. रागवलास? बरं, हा पुढे शपथ भरणार नाही. चूक झाली माझी. मग तर झालं. नाही घालणार शपथ.
दादाचं खून करण्याची तुम्ही कोणाची होते आणि तेही खून करण्यापर्यंत मला जर तो भेटला असता ना तर साऱ्याचा नळीचा घोर घेतला असता. पण दादाच्या खुनाचं अजून एक रहस्य दिसत आहे. तू असा निराश होऊ नकोस हा. विकास दादाचा खुनी जास्त दिवस लपून राहणार नाही. सत्य कितीही लपवलं ना तर ते लपत नाही. बरोबर बोलली शिल्पा. सत्य कधीच लपत नाही. शेवटी सत्याचा विजय होतो. किती रुपये किती रुपये झाले तर नावतो मी म्हणजे आता वाटतं जाते हा. किती रुपयाचा विचार अगं शिल्पा चहा तरी घेऊन जा. 40 रुपये आता नको. 40 रुपये आता तर मी ह्या घरची सून होणारच आहे. तेव्हा आता नको. पुन्हा केव्हा. बरं हा मी येते. अगं जा. मी वाक बोलतो. रॉक बरं चल. आलो ना आता ही कडी जुळवायचं कसं? या बाईला चढवायचं कुठं? इकडे की तिकडे? छे, आपलं डोकं चालत नाही. मालक म्हणतात मुकादम तुला योग्य वाटतं तिथे लावून टाक. टॅलेंटर हो, एखाद्याची गैरसमज व्हायला नको. वा वा, काय बाई आहे. जवान नाही, अशी बाई माझ्या गडाक्यात मिळाली असती तर छे, जाऊ द्या. आपलं नशीबच फुडकं, त्याला कोण काय करणार. मिळाली, जागा मिळाली, बाईची सोय झाली. मारुतीच्या फोटो खाली लावूया. बाई मी आता किती चांगला दिसता. बाई खाली मारुतीवर एकदम मस्त. मी आता माझ्या श्रीदेवी बरोबर बोलतो. ग्रीन पीच का श्रीदेवी माझ्या हृदयाच्या राणी. मी तुझी किती रे राणी? पहिली, दुसरी, तिसरी की चौथी? मोजायला विसरू नको. मग मला केव्हा विसरणार? छे छे, तुला नाही का विसरणार? तुला विसरून कसा चालणार? हेच प्रत्येकाला सांगायला आला. हे बघ माझ्या दिलपात्रा, तुला नाही का विसरणार? तुला विसरून कसं चालणार?